तारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. भगवंताच्या कृपेनं आणि त्याच्या इच्छेनं त्याच्या चिंतनाची व्यवस्था उपलब्ध होते, असा अध्यात्मशास्त्राचा नियम आहे. जोपर्यंत त्याला वाटत नाही की या जीवानं आपलं चिंतन करावं, तोपर्यंत ते चिंतनच उपलब्ध होत नाही. आणि म्हणून असं चिंतन ज्यांच्याकरता उपलब्ध झालंय, अशा सर्व व्यंकोर भजन मंडळ परिवार आणि अनुषंगिक लोकांना मनापासून अभिवादन करतो. परमादरणीय स्वातीताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. नमस्कार. नमस्कार. माझे गुरुजी छान भजन म्हणतात, छोटस ते मी आपल्या समोर एक चरण फक्त त्याचं म्हणतो. म्हणजे हे आपलं भारतीय हॅपी बर्थडे असं आहे. सुदिनम सुदिनम जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं, विजयी भव सर्वत्र सर्वदा, भवतु मंगलं जन्मदिनं, भवतु मंगलं जन्मदिनं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्याकडे जे सप्त चिरंजीव आहेत, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः, कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. आणि आठवे सांगितलेत मार्कंडेय. या मार्कंडेयांचं स्मरण आज करावं, मारुतीरायांचं आज स्मरण करावं. म्हणजे आपल्या जीवनावरती त्यांच्या चिरंजीव पदाचा एक प्रभाव राहतो, असं याचं फल आहे. असो, त्याचा उच्चार झाला आणि श्रवण झालं तरी पुष्कळ झालं असतो. श्री समर्थ रामदास स्वामींनी जे वाङ्मय लिहिलं, त्या वाङ्मयापैकी मनाचे श्लोक हे आबालवृद्ध सर्वांना सुपरिचित असणारं वाङ्मय आहे. आणि पाठांतराला अत्यंत सोपं भुजंग प्रयात वृत्ताचं हे वाङ्मय अगदी सोपं. म्हणजे पटकन तो श्लोक कळतो आणि परिणाम करतो. मला जर कोणी सांगितलं, बुवा तुम्हाला मी एका बेटावर सोडणार आहे, तुम्ही बरोबर काय न्याल, तर मी 2 पुस्तकं जाताना नेईन, जी सगळ्यात कमी जड असतील आणि सगळ्यात प्रभावी असतील. एक म्हणजे ज्ञानोबांचा हरिपाठ आणि दुसरं म्हणजे मनाचे श्लोक. यात सगळं आलं, काही वेगळं अभ्यासाची गरज नाहीये. असे हे 2 ग्रंथ आहेत. म्हणून मी नेहमीच सांगतो, कुठल्याही संप्रदायाचे आपण असा हे 2 ग्रंथ नेहमी अभ्यासा. गोंदवलेकर महाराजांचं प्रवचनाचं जे रोजचं एक प्रवचन आहे, ते रोज वाचावं. कुठल्याही संप्रदायाचे असायला हरकत नाही, असतो. त्यापैकी आपण 6वा मनाचा श्लोक म्हणणार आहोत. आता आदरणीय चास्कर काकांनी त्याचा उद्गार केला. मला वाटतं त्यातलं 3रं चरण जे काकांनी म्हटलं, ते मूळ पोथीत वेगळं आहे, गडावरच्या आमच्या छापलेल्या. आणि बघा एकदा, म्हणजे ते चुकीचं असेल तर दुरुस्त करून घ्यायला लागेल, आणि बरोबर असेल तर काही प्रश्न नाही. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, असं आहे मूळ पोथीमध्ये. नको रे मदा सर्वदा अंगीकारू आणि नको रे मना मत्सरू, मच्छरू म्हणजे मत्सरू, दंभ भारू. असो, मुळामध्ये हा आपण देह जो धारण केलेला आहे, या देहाच्या आतमध्ये आपण राहतो. प्रारब्ध आहे इत्यादी इत्यादी अनुषंगिक मुद्दे नकोत. या देहाच्या आतमध्ये राहून आपण काय करतो, तर आपण सुख शोधायचा प्रयत्न करतो. जगामध्ये दुःखाकरता कोणीही प्रयत्न करत नाही. ज्ञानोबा म्हणाले, मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणीच भावे ना जीवे. मुंगी सुद्धा दुःखाकरता प्रयत्न करत नाही, ती सुखाकरताच प्रयत्न करते. हत्ती सुखाकरताच प्रयत्न करतो. प्रत्येक देहाच्या आतला जीव सुखाकरता प्रयत्न करत असतो. ते सुख स्वाधीन असावं, ते सुख निरामय कधीही न संपणारं असावं, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून नसावं, आणि ते सुख सर्वोच्च असावं. अशा 3 वासना आपल्या सुखाकरता असतात. स्वाधीन पाहिजे, दुसऱ्यावर अवलंबून नको. ते अखंड पाहिजे,
झलक नाही, थोडा वेळ सुख थोडा वेळ दुःख असं नाही. आणि तिसरा मुद्दा ते सर्वोच्च, म्हणजे यापेक्षा जास्त सुख नको, यापेक्षा जास्तीच्या सुखाचा अजून काही विचार नको, असं सर्वोच्च सुख आपल्याला पाहिजे. इतक्या सूक्ष्म स्तरावरती विचार खूप कमी वेळा केला जातो, पण आपलं चिंतन हेच असतं. आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्ट, म्हणजे अगदी एखादी वस्तू विकत घेताना ती चांगली दिसावी ही तर घेतो, पण त्याची ड्युरेबिलिटी पण आपण पाहतो, ते किती टिकणार आहे, म्हणजे टिकाऊ आपल्याला सुख पाहिजे. बर का. दुसरा मुद्दा म्हणजे ते पराधीन नको. आपण गाडी घेतो, व्हेकल घेतो, म्हणजे काय, पब्लिक व्हेकल वर आपला विश्वास नाहीये. पुण्यामध्ये तर कुठली बस कधी येईल सांगता येत नाही आमच्याकडं. ते रेल्वे म्हणले अगदी बरोबर वेळेवर आली, 7 वाजताची 7 वाजता बरोबर आली. ते म्हणले कालची आहे बुवा ही. म्हणजे पराधीन आहे हे सगळं. म्हणून आपण स्वाधीन, म्हणजे अगदी छोटं वाहनासारखी गोष्ट खरेदी करताना, साडी कपडा घेताना ते चांगलं दिसावं याचा विचार करतोच, पण त्याहीपेक्षा ते टिकाऊ असावं आणि आपण त्यातल्या त्यात उच्च सुख मिळावं याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला सर्वोच्च सुख हवंय याचा विचार करत करत आपण जर गेलो, पुढे 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 गेलो, तर असं सुख कुठलं आहे, तर असं एकमेव सुख आहे, ते म्हणजे आत्मसुख. आपल्या कुठल्याही ज्ञानेंद्रियांवर कर्मेंद्रियांवरती वा कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसणारं सुख कुठलं आहे, आत्मसुख. या आत्मसुखाचा आपण लाभ नेहमी रोज घेतो. झोप लागली की आपण आत्मसुखाचाच लाभ घेत असतो. झोप लागल्यानंतर आपल्याला कोणीही खायला प्यायला भोवती ठेवलेलं नाही, कोणी अत्तर सुगंध आणून ठेवलेली नाहीत. आपला देह सुद्धा आपल्या बरोबर असून आपल्या बरोबर नसतो आणि म्हणून आपण सुखी असतो. झोपेच्या काळामध्ये ज्या सुखाचा अनुभव आपल्याला असतो तो आपलाच आपल्याला स्वतःला होणारा अनुभव असतो. मग हा जो झोपेत येणारा अनुभव आहे, गाढ झोप लागल्यानंतर येणारा आनंद अनुभव आहे, तो अनुभव कायम आयुष्यभर आपल्याला घेता येईल का? म्हणजे झोपेचा नव्हे बरं, झोपेसारखा. सारखा म्हणजे तो नव्हे, गगन सदृशम म्हणजे गगन नव्हे. तुम्ही मला वडिलांसारखे आहात म्हणजे वडील नाही आहात, तुम्ही मला आईसारखे आहात म्हणजे निश्चित आई नाही आहात. पण काहीतरी असे गुण आहेत म्हणून मी तुम्हाला आईसारखं मानतो, काहीतरी असे गुण आहेत म्हणून मी तुम्हाला वडिलांसारखं मानतो. तसं झोप आणि समाधी किंवा आत्मसुख हे साम्यता जास्त आहे आणि फरक खूप कमी आहे. म्हणून वेदांत असं सांगतो, ज्याला आत्मज्ञानाचा अनुभव घ्यायचा आहे त्यानं झोपेचा पुन्हा पुन्हा विचार करावा. गाढ निद्रा लागल्यानंतर काय होतं याचा विचार करावा आणि तो जागेपणीच करता येतो. झोपल्यावर काय विचार करणार. बर का. सांगण्याचा भाव असा की याच्याकरता, या आत्मसुखाकरता जे सर्वोच्च आहे, जे स्वाधीन आहे, जे सर्वोत्तम आहे आणि जे कुणाच्या याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही, इतकं असं सुंदर आहे, असं आत्मसुख होण्याकरता काय करावं लागेल, तर त्याच्या आड येणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या दूर कराव्या लागतील. प्रतिबंध जे सांगितलेत वेदांतांनी, प्रतिबंध नावाचा एक विषय येतो वेदांतात, ते दूर करावे लागतील. आणि हे प्रतिबंध दूर केले की परिणामतः आपल्या स्वतःच सुख आपल्याला आहे. जसं आरशावरती धूळ खूप आहे, आरशावर धूळ खूप आहे आणि त्यामुळे आरशात मी मला दिसत नाहीये. आरसा स्वच्छ पुसला आणि बरोबर आरशाकडे मी पाहिलं की माझा चेहरा मला स्वच्छ दिसतो. धूळ चेहऱ्यावर नव्हती, धूळ आरशावर होती. तशी आत्मस्वरूपावर धूळ नाहीये. धूळ आहे ती आपल्या बुद्धीवरती आहे. शास्त्राप्रमाणे बुद्धी याचा अर्थ जाणीव, त्या जाणीवेवरती धूळ आहे आणि ती धूळ करण्याचा उपदेश संत करतात. मी नेहमीच एक उदाहरण देतो. जोपर्यंत मला या ज्ञानेंद्रियाद्वारे वा कर्मेंद्रियाद्वारे सुख व्हावं असं वाटतं, तोपर्यंत मी खोट्या सुखाच्या नादाला लागलोय हे निदान बुद्धीच्या पातळीवरती समजून घ्यावं लागेल. खऱ्या सुखाचा अनुभव ज्याला घ्यायचा आहे, काही दृष्टांताचे रिपिटेशन्स होतील, पण महाभारतातला प्रसिद्ध दृष्टांत आहे
हा अनेक पुराणिकांनी पण दिलाय, अनेक संतांनी हा दिलाय, की द्रोणाचार्य नावाचे खूप मोठे अधिकारी ऋषी होते. खूपच अधिकारी होते. इतके अधिकारी होते की अगदी त्यांना मुलगा होऊन तो मोठा होईपर्यंत, अगदी 3-4 वर्षाचा होईपर्यंत ते कुणाच्याही कडे नोकरीला गेले नाहीत, अधीन झाले नाहीत कुणाच्या. पूर्वीच्या काळी जे ऋषी आहेत त्यांनी लोकांना उपदेश करावा, त्यांना सांगत राहावं, पण कुणाच्या अधीन होऊ नये. असे वसिष्ठ आहेत. वसिष्ठ जंगलात राहतात, वनात राहतात, आणि ज्या वेळेला बोलावतो दशरथ, त्या दिवशीच फक्त त्या मीटिंगला जातात आणि त्याला उपदेश करतात. 1 रुपया सुद्धा त्याच्याकडून घेत नाही. ते वनामध्ये राहून जगतात, तिथली कंदमुळं फळं खातात. दशरथांची मुलं तिथे शिकायला येतात, पण त्याकरता ते चार्ज करत नाही. असा ऋषी पूर्वी परिवार होता. पांडुरंग शास्त्री आठवलेंनी फार छान याच्यावरती विवेचन केलंय. जोपर्यंत शिक्षक वर्ग असा निस्पृह असत नाही, तोपर्यंत समाजाला कल्याणाचं तो सुस्पष्टपणे सांगू शकत नाही. तो अधीन होऊन जातो पगार देणाऱ्यांच्या. असे वसिष्ठ होते. त्यामुळे ते वसिष्ठ रामाला वनामध्ये पाठव, माझी आज्ञा आहे तुला, विश्वामित्रांच्यावर पाठवत नाहीस काय, तू चूक करतोयस, 2 चुका करतोयस, दिलेला शब्द फिरवतोयस आणि दुसरंच चूक करतोयस, म्हणजे रामाचं करिअर बिघडवतोयस. तू तुझा मुलगा म्हणून बघू नको, तू एक महान होणारा राजा असा विचार कर. फार लाड करू नकोस त्याचे, माझं ऐक, माझी आज्ञा आहे. आणि दशरथाला ऐकावं लागलं. आपला मुलगा असा अननोन ऋषींबद्दल जे कुठे राहतात माहिती नाही त्यांच्याबरोबर पाठवणं, आपण पाठवू का? नाही पाठवणार. पण वसिष्ठांचं ऐकावं लागलं. याचं कारण 2 आहेत. वसिष्ठ सर्वज्ञानी आहेत आणि दुसरं म्हणजे वसिष्ठ हे निस्पृह आहेत. असे द्रोणाचार्य होते. आता द्रोणाचार्यांना खूप निरोप गेलेत कृपाचार्यांचे. कृपाचार्यांची बहीण कृपी ही द्रोणांची पत्नी आहे. आणि कृपाचार्य हे हस्तिनापूरचे, म्हणजे त्यावेळेच्या संपूर्ण पृथ्वीच्या महान असणाऱ्या, म्हणजे सम्राट. जसा आज सुपर पॉवर अमेरिका आहे, तसं त्यावेळेचं सुपर पॉवर हस्तिनापूर होतं. तिथं पंडू राजा होता, नंतर धृतराष्ट्र झाला पंडूच्या निधनानंतर. तर त्यांच्याकडे त्यांच्या मुलांना शिकवण्याकरता कृपाचार्य आहेत, म्हणजे ते त्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत. पण शिकवण्याकरता तुम्ही या, तुम्हाला काही कमी पडणार नाही, काही कमी पडणार नाही, या. पण द्रोणाचार्य गेले नाहीत का? ऋषींनी नोकरी करू नये, शिक्षकांनी नोकरी करू नये, असा त्यावेळेला नियम होता. त्याचा परिणाम असा झाला, महाभारत सांगतं की ते एक गाय पाळू शकले नाही. काही नाही हो, समाजाची अवस्था अशी झाली होती. आमच्या पांडुरंग शास्त्री आठवले यांचं याच्यावर फार छान विवेचन आहे. महाभारत काळामध्ये म्हणाले, सगळ्यात दयनीय अवस्था जर कोणाची झाली असेल तर द्रोणाचार्यांसारखे झाले. ज्यांच्या कन्सेप्च्युअल मॅन ज्याला आपण म्हणतो, असे लोक आहेत. त्यांची काळजी समाजाने स्वतःहून घेतली पाहिजे. ती रामायण काळामध्ये घेतली जात होती, ती इथे घेतली जात नाहीये. आणि त्याचा परिणाम द्रोणाचार्यांच्याकडे एक कथा घडते. द्रोणाचार्य, कृपी माता आणि त्यांचा मुलगा अश्वत्थामा हे तिघे एका झोपडीत राहतात. त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांना ते शिकवत राहतात. त्यांचा शिष्य अर्जुन पुढच्या काळामध्ये जगज्जेता, सर्वश्रेष्ठ, म्हणजे असा धनुर्धर जगामध्ये नव्हता. पंडू राजा सुद्धा काही ठिकाणी हरलेला आहे. म्हणजे महाभारतात वर्णन आहे, मिडिल ईस्टचा एक यवन राजा होता, राजा सीत यवनाधिपहा. पंडूला त्यांनी हरवलं. पंडू हरला तिथे, संपूर्ण पृथ्वी जिंकायला निघाला. त्याला पहिल्यांदा अर्जुनानं जिंकलं. पण माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करीन, इतका अर्जुन ग्रेट ज्यांच्याकडे तयार झाला. ते द्रोणाचार्य काय असतील? असे द्रोणाचार्य अत्यंत गरीब आहेत. समाज हे त्याचं कारण सांगितलं त्यांनी. आणि मग या अश्वत्थाम्याचं संगोपन कसं करावं अशी अवस्था निर्माण झाली. आता बाहेरचं दूध सुरू झालंय. अंगा लहानाचा मोठा होतोय तो, 1-2 वर्षाचा झाला, 2-3 वर्षाचा होऊन गेला तो अश्वत्थामा. आई काय करायची, हे भिक्षा मागून आणायचे पीठ यायचं, त्या पिठामध्ये 2 चमचे पीठ घालावं, पाणी घालावं, ढवळावं, दुधासारखं करावं, आणि हे घे दूध म्हणून सकाळच्या वेळेला ते दूध प्यायला त्याला द्यावं. त्यांनी पण ते प्यावं. काहीतरी त्या पिठामध्ये पोषण मूल्य आहेच आहे. दुधा इतकं नसलं तरी थोडंफार पोषण मूल्य आहे. आणि म्हणून तो लहानाचा मोठा होतोय. एक दिवस हा अश्वत्थामा आपल्या मित्रांबरोबर खेळता खेळता त्या मित्राचा
कोणाचा तरी वाढदिवस आहे आणि म्हणून त्या वाढदिवसाकरता म्हणून सगळ्या मुलांना त्या ऋषींनी बोलवलं ज्या मुलाचा वाढदिवस होता. आणि वाढदिवसा दिवशी अन्नदान करावं असं स्वातीताईंना त्या निमित्तानं सांगतो मी. बघा तिथल्या तिथं काही देता आलं तर द्या, मला काही इथं पाठवणं शक्य नाहीये. असो, गंमत सोडून द्या. वाढदिवसा दिवशी आपल्याकडून अन्नदान घडावं. बरं, कारण अन्नदान म्हणजे आपण प्राणदान करतो लोकांना. कारण कलियुगामध्ये आज अन्नमय प्राण सांगितलंय. कुणाला अन्नदान केलं की तुम्ही प्राणदान करता, त्यामुळे त्यांचे प्राण तेवढा वेळ जगवलेत तुम्ही, असा त्याचा शास्त्रीय अर्थ आहे. म्हणून संतांनी दोन गोष्टीला खूप महत्व दिलं. एक नामस्मरण जे आपण भजनद्वारा करतात, आणि दुसरं अन्नदान. म्हणून अन्नदान काय सर्वश्रेष्ठ दान सांगितलंय की त्याला जेवायला वाढणं शक्य नसलं तर दूध द्यावं. म्हणून आपण बघा, आपल्याला सगळं श्राद्ध वगैरे शक्य नसलं तर आपण ब्राह्मणाला दूध केळी देतो. इतकं सिंपल आहे. तर दूध द्यावं म्हणून दुधाकरता बोलावण्यात आलं. तर 10-20-25 मुलं ती बसली आहेत खेळणारी, आणि त्यात अश्वत्थामा बसला. आणि भरपूर गायी असायच्या पूर्वीच्या काळी. खूप सगळ्यात जास्तीत जास्त पाळला जाणारा प्राणी होता तो म्हणजे गाय. जसं आमच्याकडे पुण्यामध्ये सगळ्यात आज पाळला जाणारा प्राणी म्हणजे कुत्र. आणि इतके लाड असतात त्याचे तुम्हाला सांगतो. आणि विशेष म्हणजे त्याचा चोरा करता काहीच उपयोग नसतो. चोर आलं की तो कॉट खाली जाऊन बसतो. असो, गंमत सोडून द्या. त्याच्या ते पाळू नये असं नाही. समर्थांचा वाघ्या नावाचा कुत्रा होता, पण तो बाहेर बसलेला असायचा, बेडरूम मध्ये तो नसायचा. असो. तर भरपूर गायी असायच्या. तर त्या गायींचं दूध असं भांड्यामध्ये प्रत्येकाला देण्यात आलं. दूध जेव्हा कुठली प्रक्रिया केलेली नसते, नुसतं फक्त गायीचं दूध काढलेलं छान उकळवलेलं असतं. ती गाय जर शुद्ध असेल, ती गाय जर बाहेर चरून येणारी असेल, तर त्या दुधाला एक विलक्षण गोड अशी चव असते. विलक्षण गोड. त्यात साखर घालावी लागत नाही, बोर्नविटा घालावा लागत नाही. बोर्नविटा नाही मिळाला तर नुसत्याच विटा कुठून घालायच्या का? काही नाही, काही गरज नाही. अत्यंत छान. आपण लहानपणी अशी चव घेतली असेल की खरोखर शुद्ध दूध, अतिशय म्हशीचं असो नाही तर गायीचं असो, शुद्ध दूध. ती गाय चरून येणारी पाहिजे. म्हणजे बिरबलाच्या चरित्रात एक कथा वाचली होती मी, की बिरबलाला अकबराने विचारलं, या जगामध्ये सर्वश्रेष्ठ दूध कोणतं रे? सर्वश्रेष्ठ दूध कोणतं? बिरबल म्हणाला, म्हशीचं. म्हशीचं दूध हे सर्वश्रेष्ठ आहे. तर अकबर म्हणाला, आप हिंदू लोक तो गाव को बहुत मानते हो, गाईला खूप मानता तुम्ही लोक, तर मग त्या गाईचं दूध सर्वश्रेष्ठ नाही का? बिरबल म्हणाला, गाईचं दुधाला दूध म्हणू नका. का? वो तो अमृत है. अमृतासारखं असतं ते, दूध म्हणायचं नाही. बरं, इतकी छान. असो, तर ते गाईचं दूध प्रत्येकाला असं भांडभर, त्यावेळेला काय पितळेची मातीची भांडी असतील दिलं, आणि ते दूध सगळेजण प्याले. आणि अत्यंत मधुर असणार ते दूध अश्वत्थामा प्याला. त्यानं पुन्हा विचारलं आपल्या मित्राला, हे दूधच आहे का रे? कारण रोजच्या दुधाची चव वेगळी होती. त्या ऋषींच्या आईला विचारलं, आई हे दूधच आहे का? ते म्हणाले, हो रे. कुठल्या गाईचं आहे? या गाईचं आहे. डोळ्यात त्याच्या पाणी आलं. काही नाही, तो घरी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी आई बाळा दूध प्यायला ये अश्वत्थामा. दूध देण्याकरता आई प्रवृत्त झाली. 2 चमचे पीठ घातलं त्याच्यामध्ये, असं असं करून अगदी छान ढवळलं आणि त्याला दिलं. तो म्हणला, आई हे दूध नाहीये. अरे हेच तर दूध आहे, रोज तू तेच पितोस ना. आई, मी खरं दूध पिऊन आलोय का? मला खरं दूध माहिती झालंय. माझा मित्र जो आहे त्याचा वाढदिवस होता काल, आणि त्याच्या आईने सगळ्यांना दूध प्यायला बोलवलं होतं, आणि सगळेजण आम्ही दूध प्यालो. आई, मला खऱ्या दुधाची चव माहिती. आणि खूप हटून बसला, रडायला लागला. आणि इथे द्रोणाचार्यांच्या डोळ्यात पाणी आलं, अशी कथा आहे. आणि मग ते द्रुपदाकडे गेले. मला ती कथा सांगत बसायचं नाहीये, मला मुद्दा असं सांगायचं की खरं दूध कळल्यानंतर अश्वत्थामा खोटं दूध नाकारायला लागला. खरं तसंच ज्या वेळेला आम्हाला सगळ्यांना खरं सुख कळेल, जे सर्वोच्च आहे, जे स्वाधीन आहे, बरं, आणि जे अवलंबून नाहीये कोणावरती, आणि जे निरतिशय आहे, असं खरं सुख कळेल, त्या दिवशीपासून आम्ही खोट्या सुखाच्या किमान कमी नादाला लागू. वेळ असेल तर आपण वेळ मारून नेऊ. आता ते नाहीच आहे, तर घ्या पिठामध्ये दूध कालवून घ्या, कारण उद्या चांगली गाय आल्यानंतर ते पिपून तोपर्यंत काय उपाशी राहायचं का?
म्हणून त्या वेळेला तो आपण कार्यक्रम साजरा करू, पण मला केव्हा तरी बुद्धीमध्ये पक्क असलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले, सुखमय ऐसा कोण आहे सांगा, माझ्या पांडुरंगा वाचून या. माझ्या भगवंताशिवाय सुखमय कोण आहे सांगा. आणि अशा अर्थाने आम्हाला आतमध्ये पक्क व्हायचंय की मला खरं सुख पाहिजे, आत्मसुख मला पाहिजे. आणि या आत्मसुखाकरता सगळी धडपड आहे. मी नेहमीच सांगतो, जगातले सगळे परमार्थाचे पसारे, सगळे संप्रदाय, सगळे अनुग्रह, सगळ्या साधना, सगळ्या उपासना, भले तुम्ही मक्के मदिनेला जा, जेरुसलेमला जा, नाही तर अयोध्येला जा, सगळा मांडलेला व्याप आत्मसुखाकरता आहे. आणि या आत्मसुखाच्या आड येणारे प्रतिबंध जे आहेत, आरशाच्या वरती येणारी जी धूळ आहे, ती पुसण्याचा उपाय समर्थ या मनाच्या श्लोकामध्ये सांगतायत. श्लोकाची पहिली ओळ आहे, नको रे मना, नको रे मना, क्रोध हा खेदकारी. आपण नेहमी ऐकलेलं आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. यातल्या काम, क्रोध, मद आणि मत्सर या चारचा उल्लेख या श्लोकामध्ये येतो. मनुष्याला पहिल्यांदा जो त्रास देतो तो क्रोध. मनासारखं घडत नाही त्यावेळेला जेव्हा चिडचिड होते, ती प्रकट करेल मनुष्य, नाही तर नाही करणार प्रकट. असं आहे, मी घरात आहे तर प्रकट करू शकत नाही, ऐकून कोण घेणार आहे माझं. पण मी दुसऱ्याकडे गेलो की चहात साखर कमी काय घातली असं म्हणूच शकतो. दृष्टांत म्हणून लक्षात घ्याल, क्रोध बुद्धीमध्ये जेव्हा येतो त्यावेळेला बुद्धीतलं काहीतरी तो बाहेर ढकलतो. युरेका. काय ढकलतो तर बुद्धीतला आत्मसुखाचा निश्चय तो बाहेर ढकलतो. साधना जर मी करत असेल, उपासना करत असेल, तर त्या उपासनेनी आपल्या बुद्धीमध्ये एक प्रकारे दैवी शक्ती वाढलेली असते, ती दैवी शक्ती बाहेर ढकलतो. म्हणून वेदमंत्रांमध्ये काही मंत्र येतात. तुम्ही एखाद्या उपासनेला बसता, तुम्ही एखाद्या अनुष्ठानाला बसता, तुम्ही काही जपाला बसता किंवा घरामध्ये काही पूजे अर्चेला बसता, तर मंत्र येतो अक्रोधने. अक्रोधने, मी आता चिडणार नाहीये 2 तास. आणि हे लक्षात राहावं म्हणून सोवळं नेसायचंय. सोवळ्याचा अर्थ वस्त्राशी नाहीये, मी आता व्रतस्थ आहे म्हणून लक्षात येण्यासाठी आहे. सोवळं नेसल्यावर कुठं शिवायचं नाहीये बघा. शिवायचं नाही म्हणजे काय, कुठल्याही प्रकारे संस्कार माझ्यावर नकोयत. आता कुठलेही कुसंस्कार मला नकोयत वा कुठलेच संस्कार नकोयत. मी माझ्या स्वतःच्या वलयात राहणार आहे. स्ववलयचा अपभ्रंश झाला सोवळ. स्ववलय, स्वतः भोवतीचं वलय, आभा, ऑरा, तो ऑरा डिस्टर्ब होता कामा नये. तो तसा बाहेर डिस्टर्ब होता कामा नये, तसा आतलाही ऑरा. मी आता ज्या अनुष्ठानाला बसणार आहे, मी आता जपाला बसणार आहे, माझ्या चित्तामध्ये कुठलाही विकार येता कामा नये म्हणून मंत्र येतो अक्रोधने. मी आता चिडणार नाही. कारण क्रोध आला की उपासना गेली. अनेक ग्रंथामध्ये हा विषय येतो. ज्या साधकांना चिडचिड होते त्यांच्या उपासनेला घाबरू नये. ते साधक आहेत म्हणून घाबरू नये का, त्यांना आलेला क्रोध त्यांची उपासना त्याच क्षणाला नाहीशी करत असतो. त्याच क्षणाला संपली उपासना. 1 तास जप केला, 1 तास जाऊबाईंशी कडकडून भांडण केलं, फिट. ज्याच्यावर चिडचिड केली त्याला सगळं पुण्य गेलं ते. म्हणून एखाद्या साधकाने आपल्याला चिडचिड केली, आनंद व्हावा का, त्याचं पुण्य आपोआप माझ्याकडे आलं. काही त्याला करायला केवढं मोठं नुकसान आहे. म्हणून सगळे संत बघा, पहिल्यांदा जर विजय कुठल्या गोष्टीवर मिळवतात तर क्रोधावर मिळवतात. मनासारखे न घडे, माझ्या मनासारखं घडत नाही आणि मग चिडचिड होते. म्हणून केव्हा तरी मनाला याचं प्रॅक्टिस द्यावं की मनासारखं घडत नाहीये माझ्या,
तरी मी शांत राहणार आहे. गोंदवलेकर महाराज म्हणत असत, शांत हा शब्द सुद्धा किती शांत आहे बघा. मी चिडणार नाही. तुम्ही मला किती चिडवण्याचा प्रयत्न करा, मी चिडणार नाही. एकनाथ महाराज या बाबतीत सगळ्या संतांच्या मध्ये क्रमांक 1 सांगितले. सगळे संत महान आहेत, पण न चिडण्याच्या बाबतीत कधीही चिडले नाहीत. अत्यंत शांत, अतिशय शांत. म्हणजे त्यांना चिडवण्याकरता पैज लागत असे असं त्यांच्या चरित्रात लिहिलंय. त्यांना चिडवण्याकरता पैज लागत असे पूर्ण पैठणामध्ये. एक ब्राह्मण आला त्यांच्या घरी, म्हणजे एक ब्राह्मण त्या पैठणामध्ये आला, गरीब होता, मुलीचं लग्न करायचंय म्हणून मदत मागतोय, मला जरा मदत कराल का, मदत कराल का. तर तिथं नाथांच्या वाड्यासमोर काही पार कट्टा आहे, आजही तो पार कट्टा दाखवतात. त्या कट्ट्याचं नाव आहे कुटाळ कट्टा. आणि आज जर तुम्ही पैठणला गेलात तर आधी तिथले गाईड पहिल्यांदा ते दाखवतात आणि मग नाथांचा वाडा दाखवतात. का, नाथांना प्रसिद्ध करणारे मीडिया, त्यावेळची मीडिया. त्या लोकांनी विचारलं, काय रे बाबा. नाही, माझ्या मुलीचं लग्न आहे, खूप गरीब आहे मी, मला थोडी मदत कराल का. मुलीचं लग्न हा किती संवेदनाशील विषय असतो, खूप महत्वाचा विषय. खूप वडिलांना, आई वडिलांना हे असतं, टेन्शन असतं. आजही असतं, असं नाही की गरीबाला असतं आणि श्रीमंतांना नसतं, सगळ्यांना असतं बरं का. आणि म्हणून मला मदत कराल का. ते म्हणाले, तुम्हाला मी वाटेल तेवढे पैसे देऊ. समोर जो वाडा दिसतोय त्या वाड्यामध्ये एक जण राहतो, त्याला फक्त राग आणायचा, राग आला पाहिजे, चिडचिड झाली पाहिजे त्याची, आणि त्यांना फक्त चिडचिड झालेल्या अवस्थेत समोर आणा, बाहेरच्या बाजूला आणा, एवढंच करा. तुम्हाला पाहिजे ती मदत केली आम्ही. तुमच्या मुलीच्या लग्नाला सगळा खर्च आम्ही केला. याला बरं वाटलं. त्याला काय फार मोठं तो माणूस माहिती नाही, एकनाथ महाराज माहितच नाहीत ना. आणि अशा स्थितीमध्ये तो आपल्या मुलीच्या काळजीनं नाथांच्या इथे जातो, आतमध्ये जातो. आणि त्यांनी काय केलं तर चिडचिड येण्याकरताची सगळी व्यवस्था केली. पहिल्यांदा त्यानं आपली, त्यावेळेला चप्पल वापरायची माणसं ती चांबड्याच्या चप्पल वापरायचे, जार कर कर वाजणाऱ्या चप्पल असायच्या, त्या आरोग्याला पण चांगल्या असायच्या वगैरे. तर त्यांनी ती खोबरेल तेलात भिजवली दुसऱ्या दिवशी सकाळी. सगळ्यांना सांगितलं, तुम्ही तयार राहा बरं, कॅमेरे घेऊन बघा मी त्यांना कसं चिडचिड करायला लावतो. आणि नाथांची पूजेची वेळ वगैरे त्यांनी शोधून काढली, म्हणजे त्याला आपण रेकी केली म्हणतो ना, लक्ष ठेवलं. आणि बरोबर सकाळी सूर्योदयाच्या दरम्यान पूजा करायचे. तो ती खोबरेल तेलामध्ये करकरीत भिजवलेली चप्पल होती, ती घालून सरळ देवघरात आतपर्यंत नाथांच्या पूजेपर्यंत गेला. आमचं काय झालं असतो, आधी आम्ही पूजा करतो की नाही इथून सुरुवात आहे, गंमत सोडून देऊ. असो, नाथ महाराज पूजा करतायत आणि इतक्यात नाथांचं लक्ष असं डाव्या बाजूला गेलं, चप्पलकडे पाहिलं. हे चुकीचं आहे, अधर्म आहे, हे त्यांना माहिती नाही का. ते काही बावळट आहेत का. ज्या नाथांकडे भगवान गोपालकृष्ण 12 वर्ष पाणी भरलं नंतर त्यांनी, असे नाथ महाराज काय सामान्य असतील का. ही संत चरित्र आठवली ना तरी सुद्धा आपलं चित्त पवित्र होत. संत चरित्र नुसतं आठवावं. काय असतील ज्ञानोबा. सगळ्या समाजाने धिक्कारलं, पण संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांच्या 9,500 ओव्यांमध्ये एकही ओवी समाजाबद्दल कटू येत नाही, वाईट कधी बोलत नाहीत ते. काय तुकाराम महाराज असतील, सगळ्या समाजाने धिक्कारलं पण समाजाचं कल्याणच इच्छितात ते. काय असतील माझे समर्थ. समर्थांना पाठ फुटेपर्यंत मारलं बेगावच्या पाटलांनी, केवळ मुठभर हुरड्या करता, पण समर्थांनी ती जमीन त्यांच्या नावे करून दिली. काय असतील ही माणसं. हे ऐकलं ना किंवा हे चिंतन जरी केलं तरी आमच्या चित्ताला क्षणापुरती का होईना विशालता येते. जे कोतर हृदय झालेलं असतं आणि त्यामुळे आम्ही जे दुःखी असतो तेवढ्या वेळापुरता का होईना परिणाम. जसं आपण एखाद्या दुकानाच्या बाहेर न गेलो आणि तेवढ्या वेळात कोणी दार उघडलं तर आतल्या एसीचा फ्लो क्षणभर तरी आपल्या अंगाला लागतो की नाही. अशी संतांची चरित्र आहेत. नाथ महाराजांनी पाहिलं आणि नमस्कार केला. देवा माझी परीक्षा घेताय का म्हणाले. पूजेच्या ठिकाणी आल्यानंतर मी चिडतोय का असं म्हणून माझी परीक्षा घेताय का हे भूदेवा. नाथाने साष्टांग नमस्कार घातला त्या ब्राह्मणाला. ब्राह्मण लाजला, वाईट वाटलं त्याला बर का.
आणि बाहेर गेला, हातपाय धुतले. नाथ महाराज बाहेर आले. नाथांनी त्याची पाद्यपूजा केली. असं आहे, देव सारावा परता आणि संत पूजावा अर्था. देवपूजा करताना कोणी अधिकारी आपल्याकडे आलं, भूदेव आले, वेद म्हणणारे आले, तर बाजूला ठेवावी पूजा आणि त्यांची पूजा करावी. तुकोबा म्हणाले, देव सारावा परता, ती परत बाजूला सरकावी, संत पूजावा आरता. कारण दगडा मातीतला धोंड्यातला देव आम्हाला दिसतो, आम्हाला माणसातला देव दिसत नाही. संतांना तो जेवढा मातीत दिसतो, जेवढा धोंड्यात दिसतो, तेवढाच तो माणसातही दिसतो. असो, आणि समर्थ या नाथ महाराजांनी त्याची पाद्यपूजा केली. हात जोडून उभे राहिले, काय आज्ञा आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. काय बोलणार. नाथ महाराज म्हणाले, आता थोडा वेळ थांबता का, माझं भागवताचं निरूपण आहे, नंतर जेवायला बसायचंय, प्रसाद घ्याल का. अशा पद्धतीने नाथांनी शब्दांची योजना केली. तो नाहीच म्हणू शकला नाही. आणि झालं, नाथांची पूजा झाली, भागवत झालं, पंक्ती बसली. याचं पहिलं पान घेतलंय. नाथ महाराज बसलेत सगळे आणि वाढायला सुरुवात झाली. आणि हा बाहेर बघतोय दारातनं. ते लोक अजून बाहेर उभे होते, ते मीडियावाले कॅमेरा घेऊन. हा, कुठले एबीपी माझाच कुठले होते माहिती नाही मला, गंमत सोडून देऊ. ते म्हणतात, काय झालं काय झालं. हा म्हटलं, थांबा, ट्रायल घेतो, प्रयत्न करतोय, ट्राय करतो. आणि एक प्रसंग असा आला की गिरिजाबाई अशा वाकून वाढतायत. गिरिजाबाई म्हणजे नाथांची पत्नी. क्रोधावर किती आपण विजय मिळवावा याकरता कथा आहे बरं ही. गिरिजाबाई अशा वाकून वाढतायत. बाकी वाढायला पुष्कळ लोक आहेत, अनेक लोक वाढत होते, पण गिरिजाबाई दोन्ही खांद्यावरून पदर, ब्राह्मणी पद्धतीने नेसलेलं सुंदर असं नऊवारी लुगडं आणि तूप वाढायला गिरिजाबाई आल्या. असं आहे की तूप वाढावं ते घरातल्या यजमानीबाईंनी वाढावं असं शास्त्र आहे. बाकी वाढावंच तिनं, पण तूप घाणेरडे कळकट बनियन आणि फाटलेले गंजी फ्रॉक घातलेल्या त्या लोकांनी नाही वाढायचं त्या कार्यालयामध्ये. त्याच्याकडे बघितलं कीच वाटतं, नको बाबा काही वाढू, जा पुढं. असं नाही. त्यानिमित्तानं संस्कृती आपली सांगणं माझं कर्तव्य म्हणून सांगतोय. मला फक्त विनोदही करायचा नाहीये. माहिती पाहिजे की घरातल्या मुख्य स्त्रीनी तूप वाढायचं, कारण त्याला विष्णू तेज म्हणतात. असो, आणि वाढायला त्या आल्या. या ब्राह्मणानं पटकन उडी मारली आणि तो गिरिजाबाईंच्या पाठीवर बसला. अशा वाढतायत त्या पाठीवर बसला. आता हा तर खूपच मोठा अपराध होता, म्हणजे काय त्याला मर्यादाच नाही. काय म्हणावं नाथाने, काय नाथ असतील, कल्पना करा. नाथ म्हणाले, गिरिजे, आपल्या हरिपंडिताचं लहानपण आठवतंय ना, तसा हा भूदेव बसलाय पाठीवर. जरा बेतानी हो, नाहीतर गुरुजी खाली पडतील. ब्राह्मणांनी तिथून उडी मारली आणि नाथांचे पाय धरले. ओक्साबोक्षी तो रडला, नाथा काय आहे तुमच्या जवळ असं म्हणून तुम्हाला क्रोध येत नाही. आणि स्वतःची सगळी हकीकत सांगितली. मी अमक्या अमक्या गावचा आहे, माझ्या मुलीच्या लग्नाचा मला ताण आलाय, कसं काय होईल असं वाटतंय, आणि म्हणून मी असा वाईट वागलो. नाथा खूप चुकलो, आज माझे डोळे उघडले. नाथांनी जवळ घेतलं. आता एवढं म्हणल्यानंतर जरा तरी बरं वाटलं असतं की नाही, माझी स्तुती केली कोणी तर मला बरं वाटलं असतं की नाही. मग आहे का कोणी माझ्यासारखा. नाथ म्हणाले, कशा करता एवढा व्याप केलास तू. त्यांनी सांगितलं असं असं. नाथ म्हणाले, अरे हे मला अभिनय का सांगायचं तू आतल्या खोलीत असताना. मी जोरात अभिनय केला असता चिडल्याचा आणि तुला पैसे मिळवून दिले असते आणि मी पण दिले असते. नुकसान करून घेतलंस म्हणले तू. सज्जनांशी प्रांजळपणानं वागावं. असो, तुझ्या मुलीचा सगळा खर्च मी केला, काळजी नको करूस. ही कथा आम्हाला सांगते. लक्षात घ्याल की पुष्कळ कथा अशा असतात की आम्हाला अतिशयोक्ती अलंकार वाटू शकतात. तसं रामाने राज्याचा त्याग केला, एका क्षणात त्याग केला. भागवतात कथा आहे, शुकदेवांनी सांगितलं, इंद्रादी देवांनी सुद्धा ज्या संपत्तीचा मोह करावा, इंद्रादी देवांनी सुद्धा जी संपत्ती लोभीपणानं मागावी, अशा सिंधुसुवीर देशाचा त्याग रामांनी एखाद्या माणसानं गवताची काडी टाकावी, लहान मुलानं खेळता खेळता गवताची काडी टाकावी, इतक्या सहजपणानं केला. इतक्या काही काही म्हणाले निघून गेले निघून.
नाही भांडत बसले. सगळे अयोध्या म्हणत होती रामा तुम्ही राजा व्हा. वशिष्ठ म्हणत होते, दशरथ म्हणत होते, लक्ष्मण म्हणत होता, भरत म्हणत होता, बाकी सोडून द्या. पण राम म्हणाले नाही. या सगळ्या कथा किंवा नाथांची ही कथा आपल्याला वाटते अतिशयोक्ती अलंकार वाटते, बऱ्याचदा असं वाटू शकतं. पण लक्षात घ्याल या सगळ्या कथा 100% आपल्याला वागायला जमाव्यात म्हणून समजूच नका. कारण कलियुगात खूप अवघड आहे असं वागणं. माझ्या गुरुजीने याला उदाहरण दिलं. ध्रुव नावाचा तारा आकाशात दिसतो. त्या ध्रुवावर जाणं शक्य आहे का आपल्याला? नाहीये शक्य. ध्रुवावर जाणं शक्य नाहीये. पण फार अथांग अशा समुद्रामध्ये एखादी भरकटलेली जी नौका असते, ती नौका कुठल्या दिशेला गेल्यावर तिचं कल्याण आहे हे सांगण्यापुरता तरी ध्रुवाचा उपदेश आहे, आपल्याला उपयोग आहे की नाही? तसं माझ्या जीवनामध्ये नाथांची कथा, रामांची कथा, नको रे मना क्रोध हा खेदकारी याकरता येणाऱ्या या कथा किंवा हा उपदेश, निदान जो अतिक्रोध होतो त्याच्यावर मात करण्याकरता तरी आहे की नाही उपयोग? तर याचं उत्तर आहे निश्चित उपयोग आहे. या कथा ऐकल्यानंतर माझ्यावरती निश्चित काहीतरी प्रभाव होतो आणि तो प्रभाव हा असतो, तो क्रोध नावाची गोष्ट प्रत्येकामध्ये असणारच आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ही साधनं आहेत. शिवाजी महाराजांना जर क्रोध आला नसता अफजल खानाचा तर काय झालं असतं? आज चित्र काय दिसलं असतं? असू दे, राहा तुम्ही इथे, काही हरकत नाही, तुम्हाला आम्ही आरक्षण देतो, तुमच्या मशिदी बांधून देतो. म्हणजे मला कुठल्या धर्माबद्दल बोलायचं नाहीये. बाहेर येऊन इथली मंदिरं उद्ध्वस्त करून तुळजाभवानीचं मंदिर फोडलं या अफजल खानानं. त्या दिवशी महाराजांनी ठरवलं, महाराजांना क्रोध आलाय, पण तो क्रोध खेदकारी नाहीये. नको रे मना क्रोध हा खेदकारी, खेद देणारा नाहीये, तर तो कल्याण करणारा आहे. शिवाजी महाराजांचा क्रोध, पेशव्यांचा क्रोध, भगवान गोपालकृष्णांना आलेला क्रोध, भीमाला आलेला क्रोध, कृष्णांना आलेला क्रोध, रामांना आलेला क्रोध, हा क्रोध खेदकारी नाहीये. क्रोध हे इन्स्ट्रुमेंट आहे, काम हे इन्स्ट्रुमेंट आहे, त्याशिवाय प्रपंच होणारच नाहीये. मी समजा शिक्षक आहे आणि मी विद्यार्थ्यांना शिकवतोय, मला क्रोध नाही आला तरी सुद्धा मला दाखवावा लागेल. तुला काही कळतं की नाही? मी तुला काय सांगितलं होतं काल? का नाही अभ्यास केला? असं निदान थोडस अभिनयात्मक का होईना मला क्रोधाचं वर्तन करावं लागेल, नाही तर पोराचं कल्याण नाही होणार हो. पण तो क्रोध मला आतमध्ये माहिती, मी चिडलेलो नाही असं माहिती पाहिजे, खरंच तसं पाहिजे. म्हणजे एक गृहीत धरून बोलतोय मी. गोंदवलेकर महाराजांचं वर्णन आहे, जसं आपण नाथांचं ऐकलं तसं गोंदवलेकर महाराजांचं ऐका. महाराजांना राग आला तर त्यांच्या कानाच्या कानशिल जी आहेत, पाळ्या, कानाच्या पाळ्या लाल बुंद होत असत. एकदा असाच एक जण शेजारचा काहीतरी बोलला, महाराजांनी शिव्या दिल्या असं वर्णन आहे. आणि महाराजांचा शिव्यांचा स्टॉक असा होता, गोंदवलेकर महाराजांचं सांगतोय बरं, की एकदा वापरलेली शिवी ते पुन्हा वापरत नसत. म्हणून मी गमतीनं नेहमी सांगतो की ओव्या सुद्धा कशा ऐकायच्या असतील तर आपण महाराजांचं चरित्र वाचा, आणि शिव्या सुद्धा कशा द्याव्यात याकरता सुद्धा संतांची चरित्र वाचा. समर्थांनी शिव्या दासबोधात लिहिल्या. दासबोधामध्ये शिव्या, ऐसा हिशोब शिव्यांचा किती सांगावा, अलीकडच्या शिव्यांची ओवी सांगत नाही. सांगण्याचा हेतू असा, खूप शिव्या दिल्या. तर भाऊसाहेब केतकर त्यांच्या बरोबर होते. भाऊसाहेब म्हणाले, महाराज तुम्ही स्वतःला किती त्रास करून घेता? कारण महाराजांच्या कानशिल लाल बुंद झाली होती. महाराजांनी मागं पाहिलं आणि डोळे मिचकावले आणि सांगितलं, भाऊसाहेब हा राग आहे ना तो गळ्याच्या वरचा आहे, मी अजिबात रागावलेलो नाहीये, अगदी हळू. पण मी आता ओरडून नाही बोललो तर त्याचं कल्याण होणार नाही म्हणून मी बोलतोय. नको रे मना क्रोध हा खेदकारी, खेद करणारा क्रोध नको. माझा स्वतःच जीवनाचं नुकसान त्या क्रोधाने होता कामा नये. एक उदाहरण सांगतो मी आपल्याला आणि पुढच्या याच्याकडे जाऊया. माझा मुलगा माझा ऐकत नाहीये, वाईट वाटतं की नाही हो? ज्या मुलांनी माझं ऐकलं पाहिजे, बरं मी त्याला चुकीचं सांगत नाही, लवकर उठ, लवकर आवर, छान अभ्यास कर, तुझ्याकरता एवढं मी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलंय, त्याचा उपयोग करून घे. ऐकत नाहीत पोरं, राग येतो.
माझी पत्नी माझं ऐकत नाही किंवा पत्नीचं पती ऐकत नाही, ती बरोबर सांगत असते, ऐकत नाही. माझा पती किंवा माझी पत्नी, माझा मुलगा, माझे नातेवाईक, माझ्या हाताखालचे नोकर चाकर, मी त्यांना पगार देतो पण ऐकत नाहीत. आता उदाहरण घ्या, माझ्या शरीराच्या आतमध्ये जो जीव म्हणून मी बसलोय, या जीवाला जी साधनं दिली आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, त्याशिवाय प्रपंच नेटका होणार नाहीये. म्हणून मला दिलेले हे नोकर आहेत, या क्रोधाने माझं ऐकावं की नाही? तसं माझ्या मुलांनी माझं ऐकावं, माझ्या पत्नीनी वा माझ्या पतीनी, माझ्या नातेवाईकांनी माझं ऐकावं, माझ्या नोकरा चाकरांनी माझं ऐकावं, कारण ते माझे आहेत, मालकी माझी आहे त्यांच्यावरती. एक प्रेमाचं नातं आहे माझ्या पत्नीवरती माझं, माझ्या पतीवर माझं, त्यांनी माझं ऐकावं. तसं माझ्या क्रोधाने माझं ऐकावं की नाही? म्हणून कधीतरी क्रोधाचा क्रोध यावा. अरे काय माझ्यावरती सत्ता गाजवतोय हे क्रोध? म्हणजे मी क्रोधाच्या अधीन होतोय का क्रोध माझ्या अधीन आहे? ते इन्स्ट्रुमेंट आहेत, माझ्या मालकीचा आहे क्रोध, मी त्याला वापरीन, नाही तर नाही वापरणार. माझंच कुत्र जर मलाच चावायला लागलं आणि मलाच जर इंज्युअर करायला लागलं, तर ते माझं म्हणण्यात काय मजा आहे? मी त्याला छू म्हणल्यावर ते पळालं पाहिजे आणि स्टॉप म्हणल्यावर ते थांबलं पाहिजे. समर्थ सांगतात, केव्हा तरी याचं चिंतन करूनच ठेवावं. नको रे मना क्रोध हा खेदकारी. नाही, माझ्यावरती क्रोध हावी होता कामा नये, माझ्यावरती त्यांनी नाही सत्ता गाजवता कामा. समर्थांची ओवी आहे, साधक निरूपण. क्रोधाचा क्रोध केला, स्वतःच्या क्रोधावर संतापला मनुष्य. काय आहे चिडचिड चिडचिड माझी? ज्ञानोबांची ओवी, काही काही लोकांचे स्वभाव असे असतात, म्हणाले, जीवने शिंपीला तिडपिडी. ओवी ऐकून घ्या. जीवने शिंपीला तिडपिडी, विझिला तरी प्राण सांडी, आणि लागला तरी काडी उरवणे दी. स्वभाव असे असतात म्हणाले. म्हणजे एक दिव्याचं उदाहरण दिलंय. दिवा लावलाय आपण, आता दिवाळीमध्ये दिवे लावले, तर एवढीशी त्याची ज्योत असते बघा. अशी पणती लावली, पणती दारामध्ये पणत्या लावतो ना, अशी पणती लावली, एवढी एवढीशी त्याची ज्योत आहे. आपण जर कपडा एखादा वाळत टाकताना झटकला आणि त्याचे काही बारीक तुषार त्याच्यावर उडाले ना, तर तुडतुड 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 आवाज येतो बघा त्या ज्योतीतनं. ती अशी स्ट्रॉंग ज्योत नसते. जीवने शिंपीला तिडपिडी. जीवन म्हणजे पाणी, पाणी शिंपडलं गेलं चुकून तर लगेच तिडपिडतो, म्हणजे स्थिर राहत नाही. विझीला तरी प्राणसांडी, थोडासा वारा आला किंवा थोडी फुंकर मारली किंचित की विझला, आणि लागला तरी काडी उरवणे दे. एखाद्या गवताच्या गंजीला, एखाद्या गवताच्या मोठ्या पेंड्या रचलेल्या असतात, तिथे नेऊन ठेवलं तर क्षणार्धात जाळून टाकतो. अशा स्वभावांचा काय उपयोग आहे म्हणाले? छोट्याशा कारणाने जे नामोहरम होतात, लगेच आपला उत्साह सांडून टाकतात. एवढंच संकट आलं की चिडचिड करतात, आणि नाहीतर क्रोधाने वाटोळं करतात लोकांचं. असे लोक हे ना स्वतःचं कल्याण करीत ना लोकांचं कल्याण करीत. म्हणून माझी सहनशक्ती सुद्धा जोरात. तो पुढचा श्लोक येतोय 7वा, मना श्रेष्ठ दारिष्ठ, त्यावेळेला त्याचा विचार करू. म्हणून फार महत्वाचा मुद्दा, नको रे मना क्रोध हा खेदकारी. आता क्रोध हा आपोआप निर्माण होतो का? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये दिलं, नको रे मना काम नाना विकारी. असा क्रोध आधांतरी होत येत नसतो. काही नाही म्हणले, मी चाललो होतो ना, अचानक मला त्यांचा क्रोध आला, असा कधी कोणाला क्रोध येत नसतो. क्रोधाला काहीतरी कारण असतं. क्रोध हे कार्य आहे आणि त्याचं कारण दुसऱ्या ओळीत आलं, काम. काम म्हणजे इच्छा. माझ्या इच्छेसारखं घडत नाही आणि म्हणून क्रोध येतो. आपण गीतेतला दुसरा अध्याय, त्या दुसऱ्या अध्यायातले भगवंतांनी सांगितलेली उतरंड आहे, संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात वाटोळ प्रणश्यती. विशेष नाहीच कोण, विशेष नाश. प्रणश्यती म्हणजे आपल्या मराठीत छान शब्द आहे त्याला, वाटोळ, पूर्ण वाटोळ, जीवनाचं वाटोळ. जसं कैकेयीचं झालं, जसं दुर्योधनाचं झालं. संगात संजायते कामा, कामाचा परिणाम क्रोध आहे. काम याचा अर्थ कुठलीही इच्छा. इच्छा असणं वाईट आहे का? इच्छा असणं वाईट नाहीये. मग म्हणून छान शब्द वापरला, जसा वरती खेदकारी आलाय ना विशेषण, नको रे मना क्रोध हा खेदकारी, तसं नको रे मना काम नाना
विकारी. विकार याचा अर्थ वाईट होताना, म्हणजे विकार निर्माण झाला, भाजी नासली. वांग्याची भाजी आता सुरू झाली बघा, चातुर्मास संपला तर कांदा वांग सुरू झालं. तुमच्याकडचं मला माहिती नाही, आमच्याकडचं सांगतोय मी, म्हणजे पाळणाऱ्यांचं सांगतोय. त्यातही गंमत जम्मत असते. असो, आमच्याकडे याच्याकरता 4 महिन्यापूर्वी एक सण झाला, कांदे नवमी म्हणतात त्याला. का 4 महिने खायचा नाही, तो एकदाच खाऊन घ्या. असो, थोडासा विनोद. विकार याचा अर्थ विटणे. विकार याचा अर्थ मूळ स्वरूप बदलणे. त्यांना विकार आलाय म्हणाले. विकार आला याचा अर्थ तो आता आरोग्यवान नाही, अमका अमका विकार झाला. भाजी विटली की त्या भाजीमध्ये विकार निर्माण झाला, तिचं शुद्ध स्वरूप राहिलं नाही. तसं कामाचं जेव्हा शुद्ध स्वरूप राहत नाही त्यावेळेला त्याला विकारी काम असं म्हणतात. नको रे मना काम नाना विकारी. मला भूक लागल्यानंतर माझ्या ताटामध्ये जे वाढलं जाईल ते मी जेवलंच पाहिजे, हा पण कामच आहे. पण माझ्या ताटात वाढलेलं असताना तुमच्या ताटात मी काय वाढलं हे पाहणे आणि ते मला का वाढलं नाही असं वाटणे, हा विकार आहे. भगवंतानी अधर्माचं वर्णन केलंय. धर्म आणि अधर्म, जगामध्ये कर्म 2 रूपाचीच आहेत. एक धर्मरूपी कर्म नाही का अधर्मरूपी कर्म. धर्मरूपी सुद्धा कर्मच आहेत, अधर्मरूपी सुद्धा कर्मच आहे. धर्मरूपी कर्म म्हणजे कर्तव्य म्हणून केलेली जी कर्म आहेत ती पुण्य देतात, म्हणून पर्यायानं सुख देतात. आणि अधर्मरूपी जी कर्म आहेत पर्यायानं पाप देतात आणि त्याचा पर्याय म्हणून दुःख देतात. विकाराचा जो काम आहे म्हणजे नासलेला, वाईट झालेला, मूळ स्वरूप बिघडलेला जो काम आहे तो मनुष्याला वाईट वागायला प्रवृत्त करतो. म्हणजे आपण अनेक वेळेला हे वाक्य वाचलं असेल, ऐकलं असेल की माझ्या पानामध्ये वाढलेलं मी खाणं ही कृती आहे, दुसऱ्याच्या पानातलं ओढून खाणं ही विकृती आहे, आणि वेळ आल्यानंतर आपल्या पानातलं सुद्धा दुसऱ्याला देता येणं ही संस्कृती आहे. हे अनुप्रास वापरलाय त्या ज्यांनी कोणी तयार केलंय वाक्य. कारण मी 40 वर्षापूर्वी हे वाक्य ऐकलं होतं, आजही हे वाक्य ऐकतो. म्हणजे खूप जुनं वाक्य आहे. म्हणून अगदी संस्कृतीचा विचार नंतर करूया, आता नको. पण निदान विकारी माझा काम नसावा. माझ्या जीवनामध्ये जे मला आवश्यक आहे, मला 2 पैसे, मी नोकरी करतोय, मला पगार मिळाला पाहिजे, त्याशी माझा प्रपंच चालणार नाहीये. मी मनापासून जर काय कुठल्या कंपनीत काम करतो, कष्ट करतो, तर मला योग्य पगार मिळायला पाहिजे, त्याशी माझं चालणार नाही. हा कामच आहे, पण हा विकारी काम नाहीये. पण दुसऱ्याचं नुकसान करून मला मिळालं पाहिजे, मला मिळताना दुसऱ्याचं काय वाटेल ते झालं तरी चालेल, हा विकार आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात, नको रे मना काम नाना विकारी. विकारी काम मनुष्याचे अनेक जन्म बिघडवतो. हा जन्म तर बिघडवतोच. कदाचित पूर्व पुण्याईच्या परिणामानं आता मला लगेच त्या कृतीचं फल मिळणार नसेल. पूर्व पुण्याई असते. काही काही आहेत आमच्याकडे भारतामध्ये, काही काही नेते आहेत, त्यांनी इतकं पाप केलेलं दिसतं, म्हणजे कानावरती असतं, पण तेल लावलेले पैलवानासारखे असतात. तो सापडतच नाही. ईडीची चौकशी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तर सामान्य लोकांना ईडीची चौकशी लागली नाही, नाही का, आपण इंग्लिश मध्ये शिकलो, ईडी लावला कुठल्याही धातूला की त्याचा काळ बदलतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असं पण आहे आणि ईडी असं पण आहे. म्हणजे आस्क आणि आस्कडं. असं सांगण्याचं कारण असं की असे काही की नेते असतात, आपल्याला मनात येतं काय आहे ना, देश विकला यांनी, वाटोळं केलं, मूळ पक्ष सोडला, दुसरा पक्ष सोडला. मला काही कुठल्या नेत्याबद्दल असं वैयक्तिक बोलायचं नाही बरं, नाही तर तुमच्या डोळ्यासमोर एखादी व्यक्ती आणू नका. असं घडतं आणि मनात येतं. किंवा नेत्यांचं सोडा, आपल्या तुमच्या माझ्या जीवनात सुद्धा मनात येतं, आपण इतकं देवाचं करतो पण आपली अवस्था अशी का. आणि पुन्हा जरा मोठ्या आवाजात म्हणतो, आणि तो बघा अगदी आमच्या समोर राहतात, देव नाही, धर्म नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, आणि त्याचं मात्र मस्त चाललंय, काम नाना विकारी असून सुद्धा.
याचं कारण सांगितलं, जोपर्यंत पूर्व पुण्याई गेल्या जन्मी केलेली पुण्याई आपल्या पाठीशी असते, पुण्याईची सद्दी पाठीशी असते, ती काम करत असते, तोपर्यंत आत्ता केलेल्या विकारी कामांचं लगेचच्या लगेच फळ मिळत नाही. त्या कर्माचं फळ केव्हा तरी आहे, 100% आहे. नाही तर कर्मविपाक सिद्धांताला अर्थच राहणार नाही बरं का. असं का वाग, तू असं का वाग, वाईट का वागू नकोस, या बोलण्याला काही अर्थच राहणार नाही. केव्हा तरी फळ मिळणारच आहे. असं तो काही आता मुख्य मुद्दा मी कर्मविपाक आता सांगत नाहीये, पण मनामध्ये शंका राहता कामा नये याकरता सांगतो की लगेचच्या लगेच वाईट घडत नाही, पण केव्हा तरी केलेल्या कर्माच्या फलाचं आपल्याला केव्हा तरी फल भोगावंच लागणार आहे. आणि ते ज्या प्रमाणात पाप केलं असेल, ज्या हेतून केलं असेल, तेवढ्या प्रमाणात ते भोगावं लागणार आहे. असतो इति. म्हणून नको रे मना काम नाना विकारी. कामाला कंट्रोल मध्ये मला ठेवता आलं पाहिजे. भगवंतानी सांगितलंय, धर्माला अविरुद्ध असणारा काम भगवान सांगतात मीच आहे. गीता, धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. मीच काम आहे, काम मीच आहे, भगवान स्वतः सांगतायत. का पण तो कुठला काम, जो दुसऱ्याला त्रास न देणारा असेल, दुसऱ्याचा अनहित न करणारा असेल. म्हणून नको रे मना काम नाना विकारी असतो. याचं केव्हा तरी पुढच्या श्लोकात वर्णन येईल, त्यावेळेला अजून खोल उतरू. आपल्याला श्लोक पूर्ण करायचा आहे 5-7 मिनिटात. फार महत्वाचा मुद्दा येतो, नको रे मदा सर्वदा अंगीकारू. बघा बरं, आपल्यात असं हेच आहे का पुस्तकात, नको रे लोभ तुम्ही काहीतरी म्हणलात मग अशी. हो, वेगळं आहे, आमच्याकडे वेगळं आहे. हा, तर मूळ श्लोकामध्ये गडावरच्या मूळ पोथीमध्ये नको रे मदा, मदा मद, मद याचा अर्थ मस्ती, उर्मटपणानं वागणे, कुणाशी तमान बाळ. ते करून ठेवा, नंतर केलं तरी चालेल, आता ऐका. नको रे मदा सर्वदा अंगीकारू. मद याचा अर्थ दुसऱ्याला त्रास होईल असं उन्मत्तपणानं वागणे. मद काय, मद काय, मद आलाय त्याला म्हणाले. एक नशा येते, माझ्याजवळ काहीतरी पूर्व प्रारब्धानं काहीतरी असतं, सौंदर्य असतं, संपत्ती असते, बुद्धिमत्ता असते, शारीरिक क्षमता असते, कुठला तरी प्लस पॉइंट असतो माझ्याकडे. त्याचा परिणाम असा होतो, कोण काय माझं बिघडवणार आहे, अशा अर्थाचा एक भाव चित्तामध्ये येतो, याला मद म्हणतात. आणि तो जेव्हा आउटला येतो, बाहेर येतो, कर्मेंद्रियाच्या पातळीवर येतो, त्यावेळेला याला धक्का दे, त्याचं बिघडवून ठेव, याला उर्मट बोल, त्याला उर्मट बोल. कारण माझ्याजवळ काहीतरी असतं ना, सत्ता, संपत्ती, कुल, जाती आणि ज्ञान, एवढे 6 मद सांगितलेत. सत्तेचा मद असतो, संपत्तीचा मद असतो, चांगल्या कुळात जन्माला आलो त्याचा मद असतो का, सत्ता, संपत्ती, कुळ, जाती, जातीचा मद असतो. सत्ता, संपत्ती, कुल, जाती, 5 सांगितले. आणि ज्ञान, ज्ञानाचाही मद असतो, जो वामन पंडितांकडे होता. वामन पंडितांना आपल्या स्वतःच्या विद्वत्तेचा आणि आपल्या जवळच्या माहितीचा इतका मद होता, इतकी मस्ती होती, की ते जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात आले त्यावेळेला ज्ञानोबांच्या इथे गेले आळंदीला, आणि ज्ञानोबा तेव्हा नव्हते, पण तिथल्या लोकांशी भांडले. काय तुमच्या ज्ञानेश्वरीत अर्थ आहे म्हणले, भावार्थ. त्यांची एक टीका आहे, आज उपलब्ध आहे ती टीका. त्या टीकेचं नाव आहे, गीतेवरची टीका आहे, गूढार्थ दीपिका. वाचली मी थोडीशी ती. त्यातली ओवी आहे, गीता जाते पश्चिमेकडे आणि टीका जाते पूर्वेकडे. इतकं ज्ञानोबांवर टीका केली त्यांनी, काही अर्थ नाही ज्ञानोबांच्यात, अशा अर्थानं भयंकर मद, मस्ती. काय कळतंय कोणाला, एक फाईन लेवलची आहे ही. त्यांनी काही जाऊन मारामाऱ्या केल्या नाहीत कुणाशी, पण फाईन लेवलची ही मस्ती, ही हा मद घेऊन ते चाफळला गेले. त्यांना कळले खूप मोठे सत्पुरुष चाफळला आहेत, आणि म्हणून तिथे गेले. आणि काही दिवस समर्थांची परीक्षा करत राहिले. समर्थही विद्वान होते, पण समर्थांनी कुठल्या कुठल्या ग्रंथांचा अभ्यास केलाय याचा स्पष्ट उल्लेख दासबोधातल्या 1ल्या दशकातल्या 1ल्या समासात आहे. म्हणजे एवढ्या गीतांची नावं पण आपण ऐकली नसतील, इतक्या गीता अभ्यासल्यात समर्थांनी.
अनंत वेद वेदांत सगळं अभ्यासलंय. 12 वर्ष रोज 3 तास हो डट के बैठे, इसलिए वो बहुत ज्ञानी थे बहुत. त्याचा परिणाम असा झाला की समर्थांच्या याच्यात त्याला वाटायला लागलं की आहे बा याच्याकडे काहीतरी आहे बरं. आणि अशा वेळेला एक प्रसंग घडला. समर्थांचा एक समास आहे दासबोधातला. त्या समासाचं नाव आहे चतुर्दश ब्रह्म निरूपण. 14 प्रकारची ब्रह्म. ब्रह्म याचा अर्थ विशाल व्यापक अशा अर्थानं. पण या ब्रह्माला 14 नावं आहेत. छांदोग्य उपनिषदला विषय आहे. 14 नावं आहेत. खम ब्रह्म, एकाक्षर ब्रह्म, ओमितिकाक्षर ब्रह्म अशी त्याची नावं आहेत. त्यावेळेला वामन पंडित समोर बसले होते. आता वामन पंडित काही बोलले नाही तरी समर्थ साक्षात्कार आहे. लक्षात घ्या, माहिती हा विषय वेगळा असतो आणि साक्षात्कार हा विषय वेगळा असतो. आणि समर्थांच्या लक्षात आलं इथला ऑरा जरा वेगळा आहे. हा याचा ऑरा अहंकाराचा ऑरा आहे याला. आणि समर्थांना वाटलं याचं कल्याण व्हावं. असं काही सगळ्यांच्या ऑराकडे लक्ष देतीलच संत असं नाही, काहीतरी भाग्य असेल वामन पंडितांचं. आणि म्हणून वामन पंडितांना समर्थांनी विचारलं काही तुम्हाला शंका आहे का, कारण ऐकताना तुमच्या चेहऱ्यावरती हावभाव वेगळे दिसत आहेत. तेव्हा वामन पंडित म्हणाले 14 ब्रह्मे कोठून आणली. ब्रह्म एकच आहे, तुम्ही 14 कुठून आणलीत. असं म्हणल्यावर समर्थांनी उत्तर काही दिलं नाही. समर्थांचं हे जे रूप आहे हे गुप्त झालं. तिथे मारुती प्रगट झाला समर्थांच्या जागी. आणि शेपटानं एकच मारुतीरायांनी शेपटाने एक जोरात जो तडाखा कानाखाली वाजवली. थोडक्यात वामन पंडितांच्या फाडकन एक कानाखाली वाजवली थोडक्यात त्या शेपटानं आणि मूळ स्वरूपात प्रगट झाले. आता वामन पंडित कोलमडून पडले होते. मारुतीरायाचा फटकारा होता पण स्पर्श झाला मारुतीरायांचा आणि एकदम चित्त बदललं. रडायला लागले वामन पंडित आणि म्हणाले मी काय करू. म्हणले चालता हो इथून. आणि यानंतर वामन पंडितांना पिशाच्यांची भाषा कळायला लागली. पिशाच्यांची. मग एक मोठी फांदी होती. त्या फांदीवर 2 पिशाच्च बसली होती, भांडत होती. असं आहे की आपल्याला सगळ्या भाषा कळत नाहीत. अगदी कावळा जरी चिवचिव कावकाव करत असेल तर आम्हाला कळत नाही. कावळा कावकाव करतो तो प्रत्येक वेळेला कावकाव जरी म्हणला तरी प्रत्येक वेळेचा अर्थ वेगळा असतो. मिहीर बाबांनी याच्यावरती भाष्य लिहिलंय बरं का. कावळा काव म्हणताना कर असं म्हणतो, त्याचा अर्थ काय असतो म्हणजे त्याचे भाषा आहेत. त्याचे पिशाच्च जी असतात त्या पिशाच्च नावाच्या योनी आहेत त्यांची भाषा आहे. त्याला काळ 2 पिशाच्च भांडत होती. ते एक पिशाच्च दुसऱ्याला म्हणलं या फांदीवर बसू नको, ही रिझर्व आहे. रिझर्व आहे. तो म्हणला तो कोण येणार आहे तोपर्यंत बसू दे, नाही का. आपण रेल्वेत तो येईपर्यंत बसतो म्हणतो की नाही. किंवा आमच्या प्रवचन कीर्तनात सुद्धा काही वेळा खुर्चीवरती कोणीतरी पर्स रुमाल टाकून जातं. ते उचलून कोणीतरी तिथे बसतो. तो कोणीतरी शेजारचा म्हणतो की अहो तिथं बसलाय, तो येईपर्यंत बसू दे मला. असं ते पिशाच्च भांडायला लागलं. हा काही ऐके ना, तो लवकरच येणार आहे म्हणाले. असं म्हटल्यावरती ते यांना ऐकू येते. खालीच वामन पंडित होते. त्या वडाच्या झाडाच्या खालीच वामन पंडित बसले होते. तेव्हा तो पिशाच्च विचारलं की इथे कोण येणार आहे. तर वरत पिशाच्च म्हणालो तो खाली बसलाय ना वामन पंडित. समर्थांनी मनाच्या श्लोकात याचा उल्लेख केलाय बरं. जनी हित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले तयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडून आहे. मनाच्या श्लोकात या कथेचा उल्लेख केलाय समर्थांनी. वामन पंडितांना डोळ्यात पाणी आलं. अरे अरे मी इतका विद्वान आहे पण विद्वत्तेचा परिणाम मला कळायच्या ऐवजी मला मद आला, मस्ती आली. म्हणून एकदम डोळे उघडले समर्थांच्या कृपेनं आणि त्यांनी विचारलं की मी काय करू. त्या पिशाच्च्याला विचारलं तू तिथेच बस, माझे जे रिझर्वेशन आहे तिथे बस, पण मी इथे येऊ नये याचा उपाय मला सांग. तेव्हा त्यांनी सांगितलं ज्या समर्थांनी तुला उपदेश केलाय त्यांना शरण जा. सत्संगतीशिवाय तुझा उद्धार होणार नाही. आणि समर्थांकडे परत आला तो आणि शरण आला. असं शरण येईपर्यंत काही उपदेश केला जात नाही. खरा उपदेश जो केला जातो तो शरण आल्यानंतर. शरणागतीशिवाय उपदेश नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन सत्वदर्शन हा गीता सांगते. आणि मग समर्थाने सांगितलं जा ज्ञानोबांकडे, नागदोऱ्या काढ, क्षमा माग त्यांची आणि तिथे बसून अनुष्ठान कर.
तू तुझ्या विद्वत्तेचं ओझं तुला स्वतःलाच झालंय. मला जेव्हा संपत्तीचं ओझं होतं त्यावेळेला मी मद करतो. जेव्हा दारू पितात माणसं ना, ती दारू ज्यांना सहन होते, त्यांना नशा येत नाही, ती दारू शरीरावर योग्य परिणाम करून टाकते, पण नशा येत नाही. असे लोक असतात की त्यांना दारूची नशा येत नाही. ऐकून सांगतोय बरं हे सगळं. त्यांना नशा येत नाही, त्यांना त्याचं ओझं सहन होतं. एखादी बादली मला या खोलीतून त्या खोलीत न्यायला सांगितली, बादली पाण्याची भरलेली, मी सहज नेली. याचा अर्थ त्याच्यापेक्षा माझी शक्ती चांगली आहे. बादलीत पाणी जे आहे 15 लिटर त्यापेक्षा माझ्या हातात ताकद जास्त आहे, म्हणून मी सहज नेली. पण मी असं अगदी असं करत जातोय, याचा अर्थ असा की ती उचलण्याची माझ्यात शक्ती नाहीये. असं माझ्यामध्ये कुठल्याही संपत्तीचं असेल, विद्वत्तेची असेल, बुद्धिमत्तेची असेल, कुठल्याही गोष्टीची मस्ती येत असेल तर सरळ आहे, ते सहन करण्याची माझ्यातली शक्ती कमी आहे. माज मला येतोय याचा सरळ अर्थ असा की माझ्यात श्रीमंती सहन करण्याची शक्ती नाही. किती मोठी माणसं असतात. मी कालच एक छान मेसेज वाचला. एक्स्ट्रॉर्डिनरी लोक असतात ना, एक्स्ट्रॉर्डिनरी, फार बुद्धिमान असतात. अति ते कमालीपेक्षा नम्र असतात, फार नम्र असतात. आणि याला उदाहरण दिलं त्यांनी की कुठलंही झाड जे असतं आंब्याचं असेल, त्याला भरपूर आंबे लागले की ते नम्र होतं बघा, खाली येतं. म्हणून मला फक्त मुद्दा मधापुरता सांगायचा, माझ्या जीवनामध्ये ही मस्ती असता कामा नये. एक प्रकारचा सार्थ अभिमान असावा, एक कॉन्फिडन्स लेवल छान असावी, पण त्याची मस्ती नसावी. यादव इतके महान आहेत, पण यादव संपले याचं कारण त्यांनी केलेली मस्ती, माज. यादव एकमेकांच्यात मारामारी करून, कृष्ण काळातले यादव सांगतोय, सध्याचे नव्हे, त्या कृष्णांच्या काळामध्ये कृष्ण, बलराम, सात्यकी इतके महान आहेत, पण त्या सात्यकीने कृतवर्मा नावाचा जो यादव वाचला होता त्या महाभारत युद्धातला, मारलं, आणि इथून यादवी सुरू झाली. समर्थांनी याची नोंद दासबोधात घेतलीये. जैसे यादव निमाले उन्मत्तपणे, उन्मत्तपणा केल्याचा परिणाम संपले. म्हणून रोज प्रार्थना करावी, देवा माझ्या पिढ्यानपिढ्या कधी मस्ती येऊ देऊ नकोस. त्यांच्याकडनं धर्मानुष्ठान होऊ दे, ईश्वराची उपासना त्यांच्याकडनं होऊ दे, ईश्वराचं त्यांच्यावर प्रेम राहू दे, त्यांचं ईश्वरावर प्रेम राहू दे, त्यांच्या जीवनाचं सार्थक होऊ दे. पण कुठल्या तरी पिढीमध्ये खूप संपत्ती येईल, खूप विद्वत्ता असेल, पण माझ्या कुठल्याही पिढ्यांना, माझ्या मुलाला, नातवाला, काय पुढच्या पिढ्यांना मस्ती येऊ देऊ नकोस. नाहीतर पिढ्यानपिढ्यांची अगदी वाट लागते म्हणलं तरी चालेल, या यादवांच्या याच्यावरनं वाईट होऊ शकतं. एक दृष्टांत सांगतो आणि थांबूया. शेवटचं चरण राहतंय, त्याचाही 1 मिनिटात विचार करूया आणि थांबूया. माझ्या परिचयाचं एक कुटुंब आहे, नाव फक्त सांगत नाही, साताऱ्याचं आहे एवढं सांगतो. यांच्या 8 पिढ्यापूर्वी यांच्या दारामध्ये एक गरीब भिकारी आला. गरीब होता, गरीब अगदी. भूक लागली त्याला, खूप भूक लागली. मला द्यावं काहीतरी, द्यावं काहीतरी. मोठा वाडा, दारामध्ये झोका होता, श्रीमंत, चौसोपी वाडा, काय कमी नव्हतं. असं पान खात होते ते जे मोठे होते, श्रीमंत गृहस्थ होते. ते म्हणले, इकडे बस, तुला लोणी देतो खायला. आणि म्हणून त्यांनी आपल्या गाडग्यामध्ये चुना होता, चुना अगदी लोण्यासारखा होता, तो असा त्याला दिला. त्याला खूप भूक लागली, अति भूक लागली ना की मनुष्य खा खा करतो. 2-4 दिवसाचा उपाशी होता, त्यानं पटकन तो चुना गिळला, असं तोंडात टाकला आणि गिळला. आता चुना जर पोटात गेला तर आग व्हायला लागते, जेवढं पाणी प्यायवरती तेवढा तो चुना उकळतो. तो पुढे मेला का जगला, तडफडला, काही मला माहिती नाही, पण जाता जाता त्यानं तिथनं शाप दिला. मी कालच एक बातमी वाचली, कदाचित आपल्याला खोटं वाटेल, काल का परवा ही बातमी वाचली. एका माणसाला साबणामध्ये काडी खोचून वरती चॉकलेट लावून 2-3 दिवसापूर्वी, काही दिवसापूर्वी एका भिकाऱ्याला तो साबण खायला दिला, चॉकलेट सारखा असा. वरती चॉकलेट लावलं होतं, साबण होता असा, त्यात काडी खोचली होती, आणि त्याची क्षमा मागितली एका कंपनीने. मी कालच बातमी वाचली. म्हणजे आज अशा गोष्टी घडतात. त्यानं जाता जाता शाप दिला त्या लोणी म्हणून चुना खाणाऱ्याने, की तुमच्या प्रत्येक पिढीमध्ये एक मनुष्य हँडिकॅप असेल. गेल्या 8 पिढ्या त्यांच्या घरात एक जण वेडा तरी आहे, हँडिकॅप आहे.
काहीतरी त्याला विकार आहे, विकार येऊनच तो जन्माला येतो किंवा काही दिवसात त्याला विकार येतो. काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी 8-10 पिढ्या होऊन गेल्या असतील त्यांच्या, गोंदवलेकर महाराजांकडे गेला होता तो, म्हणजे ती माणसं गेली होती. महाराजांच्या चरित्रात मी कथा वाचली. तर महाराज म्हणाले, तुम्ही खूप मोठा अपराध केलाय, मी तुम्हाला यातनं वाचवू शकत नाही, नाम घ्या, थोडस प्रमाण कमी होईल, असं महाराजांचं वाक्य आहे. मदानी काय होऊ शकतं म्हणून समर्थ म्हणतात, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, आणि नको रे मना मत्सरू दंभ भारू. मत्सर याचा सरळ अर्थ असा, माझ्याजवळ जे आहे त्याच्यापेक्षा जास्त कुणाजवळ असेल त्याच्याबद्दल एक तिरस्कार, एक द्वेष भावना धारण करणं. समर्थांनी मत्सराला खरं म्हटलंय. खरं म्हणजे गाढव. म्हणजे मला तर असं वाटतं गाढव सुद्धा एवढं मत्सरी नसतं. जेवढा बुद्धिमान मनुष्य असतो तेवढा तो मत्सर जास्त करतो. तो करतोच असं नाही, त्याच्यावर गुरुकृपा असेल तर नाही करणार, पण मत्सराने दुसऱ्याचं चिंतन, आपल्या शत्रूचं चिंतन जास्त होतं. म्हणून माझ्या जीवनामध्ये कधीही मत्सर नसावा. गुलाबराव महाराजांनी याला छान सांगितलं. म्हणले ज्याच्याबद्दल मत्सर वाटतो ना त्याच्यापर्यंत जाण, त्याला मिठी मारा किंवा त्याला काही वस्तू द्या, त्याच्याशी प्रेम करा की मत्सर जातो. मत्सर नावाची गोष्ट मला आतून खात राहते. बरं असं नाही की मत्सर, तुमच्याकडे चांगली गाडी आहे, मर्सिडीज बेन्झ आहे, मत्सर करतो. ज्ञानी माणसाचा मत्सर करतात. विनोबा याकरता एक गोष्ट सांगत असत, ती सांगतो आणि थांबतो. हा पुढे मत्सराचा विषय मनाच्या श्लोकात परत येतोय, त्यावेळेला आपण त्याचं सविस्तर वर्णन करू की तो चित्ताला आतनं कसा त्रास देतो. 2 साधू होते हिमालयात, मित्र होते दोघेही. हिमालयात जाताना घरातनं बरोबर निघाले, हिमालयात जाऊन साधनेला बसले. 10-20-25 वर्ष साधना केल्यानंतर त्यातल्या एका पुढे देव प्रकट झाला. वेगवेगळ्या गुहेत बसला, एक पश्चिमेच्या गुहेत बसला, एक पूर्वेच्या गुहेत बसला. देव प्रकट झाले, भगवंत प्रकट झाले. ते म्हणले, काय पाहिजे बोल. वत्सा, आम्ही प्रकट प्रसन्न आहे, काय पाहिजे बोल. तो म्हणाला, त्याला काय दिलं. म्हणजे 20-25 वर्षात तो त्याला विसरला नव्हता. आणि विसरला नाही तरी ठीक आहे, तो पण साधना करतोय, तो माझ्या स्पर्धेत आहे अशा अर्थाने विचार करत होता. त्याला काय दिलं. ते म्हणले, अजून त्याचं तेवढं पुण्य नाही भरलेलं तुझ्या एवढं, आणि म्हणून मी त्याच्याकरता अजून नाही प्रकट झालो, पहिल्यांदा तुझ्याच करताच प्रकट झालो. हा म्हणला, ठीक आहे, जे त्याला द्याल ना त्याच्या दुप्पट मला द्या. भगवान म्हणले, बर. 1 महिन्याभरात 2 महिन्यात त्याच्याकरताही त्याचंही पूर्ण झालं. त्याच्या समोर देव प्रकट झाले. काय पाहिजे वत्सा, काय पाहिजे बोल. तो म्हणला, त्याला काय दिलं. हाही त्यांना विसरला नव्हता. ते म्हणले, त्यांनी असं असं मागितलंय, अजून त्याच्याकरता मी प्रगट झालो होतो गेल्या महिन्यात, पण त्यानं मागितलं, याला जे द्याल त्याच्या दुप्पट मला द्या. हा म्हणला, माझा एक डोळा घालवा. कशाकरता मी आपल्याला हे सांगतोय. दैवी उपासना केलीच पाहिजे आपण, पण उपासना करता करता चित्तामधला मत्सर काढूनही टाकला पाहिजे. माझा मत्सर करणारे लोक असू शकतात, त्यांच्याबद्दल मी विचार करावा, देवा मला कुणाबद्दल कधीही वाईट मनात येऊ देऊ नकोस. पुण्यामध्ये गुळवणी महाराजांच्या शिष्यांपैकी एक शिष्य गेले, त्यांचं नाव ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर. त्यांच्यासमोर मी कीर्तन केलंय, बरं आपलं काहीतरी सांगावं म्हणून सांगतो. तर दत्त महाराज कवीश्वरांचा एक श्लोक मला परवा मिळाला. दत्त महाराज प्रार्थना करायचे आपल्या सद्गुरूंना की देवा मला की मज कुणी कटुवचे त्रासविले, की मज कुणी कटुवचे अति त्रासविले, की मानभंग करुणी अवमानिले, निंदा प्रसंग स्तुतीच्या समयास यावा. देवा त्याचा समूळ विसर मजसी पडावा. मधला एक शब्द माझा विसरला, मी खूप दिवसात हा श्लोक म्हटला नव्हता. त्याचा समूळ की विसर मजसी पडावा. देवाला रोज प्रार्थना करावी, देवा म्हणून रोज एक श्लोक म्हणत चला आंघोळीच्या वेळेला. बरेच श्लोक मी कधी कधी आठवेल तर सांगेन, मी पण परंपरेनं ऐकलेलं आहे. आंघोळीचा तांब्या जो शेवटचा घेतो आपण खांद्यावरती डोक्यावरती जिथे घेतो, देवा
जगात सगळ्यांचं कल्याण कर. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. एवढी प्रार्थना रोज आंघोळीच्या वेळेला देवाला करावी. म्हणजे चित्तातला मत्सर हळूहळू कमी व्हायला लागतो. निदान मत्सराच्या विरुद्धचा विचार तरी आपण करायला लागतो. एका मिनिटात मत्सर संपावा ही काही गोष्ट वाटेवर पडलेली नाहीये. पण जीवनामध्ये कुणालाही चित्तामध्ये मत्सराकरता स्थान दिलं जात नाही. आणि मग असं चित्त जे आहे तिथे भगवंताला प्रगट व्हायला आवडतं. किती चांगला आहे हा मुलगा, किती चांगला आहे हा मनुष्य, अरे हा मला सगळ्यात प्रिय आहे असं परमात्म्याला वाटावायला लागतं. आणि ज्या दिवशी वाटायला लागलं त्या दिवशी झालं आपल्या जीवनाचं कल्याण. आणि अशा अर्थाने मनाचे श्लोक तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण करणारे आहेत. आपण सगळे भाग्यवान आहात की या मनाच्या श्लोकाचं चिंतन करता आहात. आणि असे भाग्यवान असणाऱ्या आपण मला प्रवृत्त केलंय. मी बोलतो याचा अर्थ माझ्याजवळ हे आहे म्हणून मी बोलत नाही. मी नेहमीच सांगतो आम्ही असतो आणि श्रोते आम्ही लोक असतो कीर्तन वा प्रवचनाच्या वेळेला. तर त्याचं उत्तर काय आहे? जो सगळ्यात सिरियस पेशंट आहे ना तो ऑपरेशन टेबलवर असतो, तो मी आहे भवरोगाचा. बरं, आपण एवढे मोठे पेशंट नाही आहात अजून बरं का. पण आपल्या निमित्तानं मला याचं चिंतन करायला मिळालं, प्रकट चिंतन करायला मिळालं. याकरता आपल्या सर्वांना खूप मनापासून नमस्कार करतो. देवाला फक्त मनापासून प्रत्येक गोष्ट आवडते. आणि इथेच विरमतो. एक वेदांत, भक्ती, नीती, धर्म या सगळ्या अर्थाने मनाचे श्लोक आम्हाला मार्गदर्शन करतायत. तुमचं माझं जीवन घडवणारे हे मनाचे श्लोक आहेत. म्हणून सातत्यानं याचं श्रवण करत चला. एकच वक्ता नाही, अनेक वक्त्यांचं ऐकत राहावं. म्हणजे कुणाची सरस्वती केव्हा कृपा करेल माहिती नसतं. म्हणून सतत ऐकत राहावं, सतत ऐकत राहावं. आणि ऐकता ऐकता एक दिवस आतमध्ये क्लिक होतं आणि आपल्या जीवनाला अंतर्बाह्य एक वळण मिळतं. एक प्रकारे पीळ म्हणतो ना, असा पीळ बसतो. आणि माझ्या जीवनात कधी म्हणजे जन्मोजन्मी मी चांगला वागेन हा मनाचा श्लोक जर नीट अभ्यासला असेल तर देह बदलला तरी या मनाच्या श्लोकाचा परिणाम पुढच्याही जन्मावर राहणार आहे. बरं, हे केवळ या जन्माचा विचार करू नका. हे विचार जे आहेत ना, हे विचार शब्दबद्ध म्हणजे भांड्यात बसवलेत मी. पण विचार हे विचारच असतात. पाणी हे पाणी असतं, पण भांड्यात बसवलं की तेवढ्या वेळापुरता भांड्याचा आकार धारण करतं. तसं समर्थांचं हे मनाचे श्लोक कदाचित पुढच्या जन्मात सुद्धा, त्याच्या पुढच्या जन्मात सुद्धा उपयोगी पडतील. म्हणून आपण स्वतःही ऐकवा, मुलांनाही ऐकवा आणि लहान म्हणजे नातवंडांनाही ऐकवा. म्हणजे त्याचा परिणाम आपलं सगळ्या अर्थानं कल्याण होईल. प्रपंचही आपला नेटका होईल आणि परमार्थही आपला उत्तम होईल अशी शुभेच्छा देतो. आणि इथेच विरमतो. एक श्लोक नेहमीप्रमाणे म्हणूया आणि थांबूया. रामामी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थली सुखगना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीसी तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. वीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मस्त. We are really blessed to have your discourse again this month. आणि मी आपल्याशी संपर्क साधून पुढल्या महिन्यात कुठला दिवस सोयीचा आहे तो आपण ठरवूया. आणि मग श्लोक क्रमांक 7 वर पुन्हा आपली भेट होईल. आणि हे लवकरच करोनाचं संकट टळून तुम्ही कॅनडात आमच्याकडे येणार पुढल्या वर्षी आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. आणि तुम्ही खरोखर इथे यावे, निदान महिनाभरासाठी तरी यावे अशी मी अपेक्षा करतो. आणि त्याप्रमाणे आपण प्लॅनिंग सुरू करूया पुढल्या वर्षी. ओके ओके. नमस्कार. प्रशांत सुरू का होत ओके, आता रेकॉर्डिंग थांबवलं तरी चालेल. कळलं? तुझे धन्यवाद प्रशांत. थँक्यू सो मच फॉर ऑल